तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आवळ्याच्या दोन साध्या सोप्या आणि इन्स्टंट बनणाऱ्या रेसिपीज। तर पहिली आहे आवळ्याची लुंजी। तर याला आपण लोणचं सुद्धा म्हणू शकतो। आमच्याकडे गावी सेम ह्याची कैरीची लुंजी बनवतात, तसाच हा प्रकार आहे। यासाठी आवळे आपल्याला छानपैकी फोडींमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि ह्या कापलेल्या फोडी आता आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल तापवत ठेवायचं आहे। त्या तेलामध्ये मेथीदाणा, राई आणि हिंग घालून त्याची फोडणी द्यायची आहे। यामध्ये आता तुम्ही किसलेला किंवा पावडर जो गूळ असतो तो घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या यामध्ये ऍड करायच्या। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही काळं मीठ किंवा साधं मीठ सुद्धा घालू शकता। ते मीठ घालून झाल्यानंतर तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ही प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत गॅसची फ्लेम ही अगदी स्लो करून ठेवायचे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे जेव्हापर्यंत की गूळ हा पूर्णपणे मेल्ट होत नाही आणि हे व्यवस्थित मिश्रण एकजीव होत नाही। ही लुंजी भांड्याला लागू नये किंवा जळकी चव येऊ नये म्हणून या गूळ पाकाची कन्सिस्टन्सी आपण आपल्याला हवी तशी ठेवू शकतो, थोडी दाट किंवा पातळसर जशी हवी असेल तशी, कारण इथे आपला आवळा हा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे फक्त गूळ मेल्ट होण्यापुरतच आपल्याला याला ढवळत राहायचं आहे। आणि इथे आपली आवळ्याची लुंजी बनून रेडी झालेली आहे। थंड झाल्यानंतर ही आपण फ्रीज मध्ये स्टोअर करू शकतो आणि 8-10 दिवस याला आपण आरामात वापरू शकतो। आता आवळ्याचं लोणचं बनवताना किंवा लुंजी बनवताना आपण सहसा जे चांगले आवळे आहेत ते वापरतो, ज्याला कुठेही डाग नसेल असे वापरतो। त्यामुळे त्यातले जे उरलेले आवळे आहेत त्याचा मी छानपैकी किस करून घेतलेला आहे। माझं हे जे मिक्सर आहे ते जरा डेलिकेट आहे, त्याच्यामध्ये लगेच काही बारीक होत नाही, त्याच्यामुळे मी त्याला किस करून घेतलेला आहे। किंवा तुम्ही फोडी करून सुद्धा मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊ शकता आणि त्याचा ज्यूस बनवू शकता। हे मिश्रण व्यवस्थित बारीक व्हावं म्हणून थोडं अगदी मी याच्यात पाणी घातलेलं आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। एका सुती कापडामध्ये हे सगळं मिश्रण मी आता घालून घेणार आहे। सुती कापडामध्ये रस काढणं जरा सोपं असतं कारण त्याला व्यवस्थित पिळता येतं, त्याच्यामुळे मी सुती कापडाचा वापर केलेला आहे। आणि इथे आता या आवळ्याचा असलेला सगळा काही ज्यूस आहे तो मी आता या भांड्यामध्ये जमा करून घेणार आहे आणि उरलेला जेवढा काही किस आहे त्याचा सुद्धा मी असाच ज्यूस बनवून घेणार आहे। आवळ्याचा ज्यूस हा व्यवस्थित पिळून घेतला की त्याच्यामध्ये जो चोथा उरतो तो अगदीच मोकळा झालेला असतो, कोरडा झालेला असतो आणि याला आता आपण फेकून देऊ शकतो किंवा याचं काय बनत असेल तर ह्याची मला आयडिया नाहीये, तुम्हाला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा सगळा ज्यूस आता मी एका बॉटलमध्ये भरून घेणार आहे कारण याला मला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे आणि थोडा थोडा जेवढं बर्फ बनवू शकेल एका वेळेला तेवढं मला या ट्रेमध्ये त्याला बर्फ बनवायला ठेवायचा आहे। त्याच्यामुळे मी आता जो ज्यूस आहे तो या ट्रेमध्ये ॲड करून घेते आहे आणि याचा बर्फ झाला व्यवस्थित की याला मी काढून घेणार आहे आणि एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आपण याला स्टोअर करू शकतो आणि परत या ट्रेमध्ये उरलेला जो ज्यूस आहे तो आपण परत फ्रीजरमध्ये ठेवून त्याला फ्रीज करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला हवं तेवढं क्यूब्स तुम्ही बनवून घेऊ शकता याचे। रोज सकाळी उठल्यानंतर थोडं कोमट पाणी करून त्यामध्ये हा एक क्यूब घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकून जर पिलं तर ते खूप छान असतं शरीरासाठी। जानेवारीमध्ये जेव्हा आवळे खूप स्वस्त असतात तेव्हा याचा ज्यूस बनवून मी असे क्यूब्स बनवून ठेवलेले आहेत जे पुढचे 6 महिने मला व्यवस्थित पुरते। तर अशा प्रकारे आवळा हा रोजच्या आपल्या खाण्यात असावा यासाठी म्हणून बनवलेल्या या 2 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।